वेलकम बॅक टू द लाईव्ह ॲक्शन. मी समालोचक संकेत पडकेल तुम्हा सर्वांचं कॉमेंट्री बॉक्स मधून स्वागत करतोय. 33 स्पोर्ट्स लांजा विरुद्ध अंजनारी माऊली दोन संघादरम्यान हा सामना. डिफेन्स मोडवरती अंजनारी माऊली संघ आहे. पहिल्या पॉइंटसाठी या ठिकाणी दावा केला होता. चांगला अटॅक या ठिकाणी केला जातोय मैदानावरती लांजा संघाकडून. यानंतरचा होणारा सामना छत्रपती संभाजी महाराज क्लब संगमेश्वर छत्रपती शिवाजी महाराज भोके यांना खेळाच्या दृष्टिकोनातून पहिला पुकार. एक पॉइंट या ठिकाणी प्राप्त झालेला आहे लांजा संघाला. अटॅकिंग खेळ यावेळेस फुल डाइव्ह. एक गुण प्राप्त पुन्हा एकदा लांजा संघ. एक उत्कृष्ट अटॅक त्यांचा मैदानावरती पाहायला मिळतोय. अजून एक चान्स यावेळेस लांजा संघ. गुणसंख्या 2. पुन्हा एकदा एक चांगला प्रयत्न होता पोलवरती. टच पुन्हा एकदा एक गुण. पहिला स्लॉट मैदानाच्या बाहेर. तीन खेळाडू दुसऱ्या स्लॉटच्या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. लक्ष्मी पल्लीनाथ स्पोर्ट्स क्लब पाली आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या गट जबरदस्त आहे यावेळेस मैदानावरती. पंचांकडे इशारा दिला होता खेळाडूने, मात्र पंचांची एक चांगली नजर आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक डाईव्ह करण्यात आली आणि बाद. एक गुण प्राप्त. 4 गुण प्राप्त या ठिकाणी एकूण झालेले आहेत लांजा संघाला. परत एकदा एक गुण प्राप्त. चांगला खेळ मैदानावरती लांजा संघाचा आपला वर्चस्व प्रस्थापित करताना पाहायला मिळत आहेत. टच चान्स, मात्र दिशा बदलली होती खेळाडूने आपली. 3 मिनिटांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. 4 मिनिटांचा खेळ आहे अजूनही बाकी. या पहिल्या हाफ मधील लांजा विरुद्ध अंजनारी माऊली या दोन संघादरम्यान सामना. शेवटच्या क्षणी एक गुण पुन्हा एकदा प्राप्त होतोय. डाय परत एकदा एक गुण. 7 गुणांची कमाई यावेळेस. हँड टच एक गुण. 8 गुणांची प्राप्ती. फुल डाइव्ह. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न होता एका छोट्या खेळाडूचा. रिप्लेस केला त्याला आणि त्याने पहिल्याच प्रयत्नात चांगला प्रयत्न आपला दाखवला मैदानावरती. खेळाप्रती आपली निष्ठा दाखवली आणि एक उत्कृष्ट खेळ. एक गुण परत एकदा प्राप्त लांजा संघाला. गुणसंख्या 9. चांगला अटॅक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चान्स घ्यावा लागेल. जास्तीत जास्त गुणांची कमाई करावी लागेल मैदानावरती. डायव्हचा प्रयत्न केला होता, मात्र थोडेसे दूर. जर्सी
चांगला अटॅक यावेळेस चान्स टाइम. एक गुण प्राप्त पुन्हा एकदा लांजा संघाला. गुणसंख्या 10. अंजनारी माऊली विरुद्ध लांजा या दोन संघादरम्यान हा सामना मैदानावरती सुरू आहे. एक गुण प्राप्त. स्वतःहून या ठिकाणी मान्य केलं की आपण बाद झालो, यालाच म्हटलं जातं खेळाडू वृत्ती. 11 गुणांची कमाई यावेळेस केलेली आहे लांजा संघाने. ग्रुप ए मधून सुद्धा 33 स्पोर्ट्स लांजा ए विरुद्ध श्रीराम 33 स्पोर्ट्स लांजा ए विरुद्ध राजापूर तालुका. यानंतर काही क्षणातच आपल्याला सेमीफायनलचा एक सामना पाहायला मिळेल. यानंतर नाणेफेक होईल. छत्रपती संभाजी महाराज क्लब संगमेश्वर विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज भोके. अजून एक गुण प्राप्त. 13 गुण यावेळेस लांजा संघाला. 33 स्पोर्ट्स लांजा ए संघ कालच्या दिवसामध्ये सेमीफायनलला गेलाय. राजापूर तालुका संघ सेमीफायनल मध्ये गेलेला आहे. नेक्स्ट मॅच नाणेफेक साठी यायचा आहे छत्रपती संभाजी महाराज क्लब संगमेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज भोके. हॅलो हॅलो. हॅलो. 14-0 गुणसंख्या. छत्रपती संभाजी महाराज क्लब संगमेश्वर या संघनायकाने स्टेजशी संपर्क साधायचा आहे. छत्रपती संभाजी महाराज क्लब संगमेश्वर नाणेफेकीसाठी यायचंय. हॅलो. छत्रपती संभाजी महाराज क्लब संगमेश्वर छत्रपती शिवाजी महाराज भोके दोन्ही कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवाजी महाराज भोके यानंतर होणारा सामना. लगेच पोझिशन घ्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज भोके या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि अटॅक घेतलेला आहे.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच या ठिकाणी रेडी आहेत, खेळाडू रेडी आहेत. सेकंड हाफ मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतात YouTube वरती. रत्नागिरी लाईव्ह स्पोर्ट्सचे सन्माननीय सौरभ मयेकर आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. त्यात समवेत सर्व पंच पॅनल सुद्धा आंतरराष्ट्रीय, नॅशनल आणि स्टेट पंच या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेत. जिल्हा अजिंक्यपद चाचणी इथून होणार आहे. राज्यस्तरासाठी चांगले चांगले खेळाडू निवडले जातील आणि पुरुष गटाचे हे आजच्या दुसऱ्या दिवसातले सामने. कालच्या दिवसामध्ये राजापूर आणि 33 स्पोर्ट्स लांजा ए संघ हे सेमीफायनलमध्ये दाखल झालेत आणि यावेळेस कोणता संघ पुढच्या दिशेने वाटचाल करतोय पाहावं लागेल, कारण नॉकआउटचे सामने आहेत. जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेमधून बाद होईल. 0-14 अशी गुणसंख्या मैदानावरती पाहायला मिळते. लांजा संघाकडे 14 गुणांची एक जबरदस्त आघाडी आहे आणि यावेळेस संघर्ष करताना मैदानावरती अंजनारी माऊली संघ 1 गुण प्राप्त होतोय लांजा संघाला. पंचांचा इशारा फाऊल. सर्वात जास्त जी चूक खो खो मध्ये केली जाते खेळाडूंकरवी तो फाऊल आणि प्रत्येक वेळी लक्ष ठेवणं गरजेचं असतं. चांगला अटॅक मैदानावरती पुन्हा एकदा करावा लागेल अंजनारी माऊली संघाला. अटॅक करत असताना एका छोट्या खेळाडूला टार्गेट केलं जाते आणि यावेळेस तो फसतोय मैदानावर. 1 गुण प्राप्त अंजनारी संघाला. 2-14 अशी गुणसंख्या. हॅलो, सौरभ गराटे यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सौरभ गराटे. श्री सौरभ गराटे यांनी श्री सौरभ गराटे यांची संपर्क साधावा. हॅलो, 3 मिनिटांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 मिनिटांचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 गुण यावेळेस प्राप्त झालेले आहेत अंजनेरी माऊली संघाला आणि 33 स्पोर्ट्स लांजा ब संघ. दोन्ही संघांचा विचार केला असेल तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा 33 स्पोर्ट्स लांजा अ संघ याने मैदानावरती वर्चस्व गाजवलं होतं आणि आता जर बी संघाचा खेळण्याचा विचार केला असेल तर बी संघ सुद्धा आपल्या खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन दाखवतोय. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी ते चांगला संघर्ष करतायत. आपल्या प्रयत्नांना ते यशात परावर्तित करतायत. फाऊल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो मैदानावरती. 14-3 अशी गुणसंख्या अंजनारी माऊली विरुद्ध 33 स्पोर्ट्स लांजा बी या 2 संघादरम्यान हा चालू असलेला सामना. डायव पंचांकडे इशारा केला जातोय. पंचांची चांगली नजर या स्पर्धेवरती आहे. अतिशय शांततापूर्ण हे सामने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले कालच्या दिवसामध्ये. मोबाईल बघा माझा चार्जिंग आला.
एक गुण प्राप्त परत एकदा. पोल साइड वरती तो टच पॉइंट मिळाला. परत एकदा एक चांगला अटॅक अपेक्षित आहे. सक्सेसफुल. एक गुण प्राप्त. उजनारी संघाला गुणसंख्या 5-14. मात्र अजूनही 9 गुणांची आघाडी आहे. लांजा संघाकडे चांगल्या प्रकारे खेळ त्यांच्या मैदानावरती पाहायला मिळाला. 5 मिनिटांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. हॅलो 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 आवाज हॅलो हॅलो हॅलो. सहा मिनिटांचा खेळ पूर्ण. 5-14 अशी गुणसंख्या. 9 गुणांची आघाडी लांजा संघाकडे आहे. जबरदस्त अशी आघाडी त्यांनी पहिल्याच हाफ मध्ये मिळवली होती. त्यानंतर अंजनारी माऊली संघाला आव्हान दिलं होतं की 14 गुण तुम्ही कशा प्रकारे सर करू शकता ते पाहूयात. मात्र थोडेसे पिछाडीवर आहेत माऊली संघ. पाच 14 अशी गुणसंख्या. शेवटच्या काही सेकंदांचा खेळ बाकी राहिलेला आहे. अंजनारी माऊली विरुद्ध 33 स्पोर्ट्स लांजा दोन संघादरम्यान चालू असलेला सामना. पंचांचा इशारा हाफ टाइम. आणि या ठिकाणी गुणसंख्येचा विचार केला असेल अंजनारी माऊली संघ 5 गुण आणि 33 स्पोर्ट्स लांजा बी संघ 14 गुणांवरती आहे. म्हणजेच अजूनही 9 गुणांची आघाडी आहे लांजा संघाकडे.
स्ट्रेचे फॉलो ऑन या ठिकाणी मिळालेला आहे अंजनारी माऊली संघाला. मी 3 14-5 गुणसंख्या. बघा सर जरा बघा. अजून एक संधी. या 4 मॅच आधी 4 फाऊल यावेळेस. परत सांगतोय 5वी लावा. या 2 पोल डाईव्हचा प्रयत्न केला होता. ही झाली मॅच. यानंतर होणारा सामना छत्रपती संभाजी महाराज क्लब संगमेश्वर विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज भोके या दोन संघादरम्यान. असं म्हणतोय. मग नंतर ह्या 5-6 घेतलात ना. हे जरा हा? नाही तीच घ्यावी तुमची, नंतर मग या 2 घ्यायच्या, हा नंतर मुलींची फायनल घ्यायची. हा ते करा. कसं पोरं आपल्या 5-14 अशी गुणसंख्या. समोरच्या संघाला फॉलो ऑन दिलेला आहे. तुमची झाल्यावर या 2 आणि या 2 झाल्यानंतर यांना विचारण्यासाठी फॉलो ऑन मध्ये परत एकदा संधी भेटलेली आहे अंजनारी संघाला. अंजनारी संघ किती गुण घेतोय पाहूया. 5 गुण ऑलरेडी त्यांच्याकडे आहेत. लीड तोडण्याचा प्रयत्न करतायत का अटॅक मध्ये. लांजा संघ डिफेन्स मध्ये परत एकदा 33 स्पोर्ट्स लांजा. एक संघ सेमीफायनल मध्ये ऑलरेडी गेलेला आहे 33 स्पोर्ट्स ए आणि बी संघ. 2 मिनिटांचा खेळ पूर्ण. हो मग काय काय तुला आहे बघणार. पाच 14 अजूनही गुणसंख्या. 3 खेळाडू आहेत मैदानावरती पहिल्या स्लॉटचे. तीन मिनिटांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. 4 मिनिटांचा खेळ बाकी. चार मॅच होऊन देत आता पहिल्या. या 4 होऊन देत. या 4 मॅच होऊन देत. 4 मॅच होऊन देत पहिल्या या. अजूनही पॉइंटच्या शोधात आहे अंजनारी संघ. 4 होऊन देत पहिल्या. 4 होऊन देत पहिल्या. या 4 तीन खेळाडू लांजा संघाचे. हॅलो. आर्यन स्पोर्ट्स ए आणि आर्यन स्पोर्ट्स बी महिला गट यांच्या संघ मालकांनी कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. आर्यन स्पोर्ट्स ए आणि आर्यन स्पोर्ट्स बी मुली. गुणसंख्या अजूनही तशी स्थिरावलेली. वेळ मात्र निघून जात आहे.
हँड टच आणि एक गुण बऱ्याच वेळानंतर. अजून एक गुण प्राप्त. हॅलो. 5 मिनिटांचा खेळ पूर्ण झालेला आहे. बरोबर. 7-14 गुणसंख्या. थांब जरा रे. दडपण ठेवून टाक. गौरांग लिंगायत यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. गौरांग लिंगायत. छत्रपती संभाजी महाराज क्लब संगमेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज भोके आपल्याला खेळाच्या दृष्टिकोनातून शेवटचा आणि अंतिम पुकार. आठ 14 अशी गुणसंख्या. 6 मिनिटांचा खेळ पूर्ण. उर्वरित 1 मिनिटाचा खेळ आहे बाकी. आठ 14 अशी गुणसंख्या. एकतर्फी सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. थर्टी स्पोर्ट्स लांजा पी संघ या ठिकाणी सामना विजयी होतोय. अंजनारी माऊली पराभूत संघ, आपले मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेत आपला संघ उतरवला त्याबद्दल. लक्ष्मी पलिना स्पोर्ट्स क्लब सर्व कार्यकारी मंडळ विनंती असेल यांचा सन्मान करायचा आहे. आणि यानंतरचा होणारा सामना छत्रपती संभाजी महाराज क्लब संगमेश्वर विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज भोके या 2 संघादरम्यान. आर्यन स्पोर्ट्स ए आणि आर्यन स्पोर्ट्स बी महिला गट संघनायकांनी ताबडतोब स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अंजनारी माऊली संघ विनंती असेल आपण व्यासपीठापाशी यायचं आहे. आपले यथोचित सन्मान केला जाईल. सन्माननीय केतकी सावंत यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल अंजनारी माऊली संघाचा. आणि लांजा संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ओमकार सावंत. आपल्याला विनंती असेल कृपया आपण आपला सन्मान स्वीकारायचा. यश लिंगायत हे मैदानाची आखणी करून घ्यायचे. यश लिंगायत. पुढचा सामना त्वरित सुरू करण्यात येत आहे.